नमस्कार. नदीष्ट ही कादंबरी मनोज बोरगावकर यांनी लिहिली आणि ती वाचकांना प्रचंड आवडली. विशेषतः नदीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना ती आपली वाटली आणि म्हणूनच जीवित नदीने पुण्यामध्ये मनोज बोरगावकर यांचा एक विशेष कार्यक्रम ठेवला होता आणि तो होता विठ्ठलवाडीतील मुठा नदीच्या काठी. या ठिकाणी त्यांनी नदीष्ट या कादंबरीची कथा उलगडली, त्यांचं नदीवरचं प्रेम उलगडलं आणि हे नदीष्ट कसं तयार झालं ते देखील सांगितलं. ऐकूया त्यांच्याकडनंच. सगळ्यात आधी मी मुठाई समोर नतमस्तक होतो आणि नदीष्टच्या रूपाने जी ओंजळभर गोदावरी मी आणलेली आहे ते तिला अर्पण करतो. मला खात्री आहे मी आणलेली ही ओंजळभर गोदामाय नक्की भेटेल. खरं म्हणजे मी प्रचंड तणावात आहे. किरणला लक्षात येतं आहे, प्रियाला लक्षात येतं आहे, कारण अगदी महाराष्ट्रात देशभर कार्यक्रम झाले, पण नदीच्या काठावर नदीला तिची गाथा सांगण्याची संधी मला जीवित नदीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही, कारण काही ऋणांचं बिढार पाठीवर असलं की पाय तेवढे जमिनीवर राहतात कायमचे. मी जीवित नदीशी जोडल्या गेलो तर शैलजाताईंमुळे. किरण लौकिक अर्थाने खूप मिळालं रे, खूप मिळालं, आत्ता आपण बोललो, पण लौकिक अर्थानं मिळालेलं वाहून जात असतं नदीबरोबर. पण काही अलौकिक नाती असतात, ती चिरकाल टिकतात. शैलजाताईंचं आणि माझं नातं, बहीण भावाचं नातं या नदीष्टमुळे निर्माण झालं. त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो. किरण आला इथं. काही माणसं त्या गावाची समृद्धी असतात. मला वाटतं किरण तुमच्या पुण्याची समृद्धी आणि वैभव आहे. आणि तो बोलत होता, मला असं वाटत होतं आपण बोलूच नाही, किरणला बोलू द्यावं, कारण आपल्या संविधानाची उद्देशपत्रिका ही आपल्या संविधानाच्या अंतरंगात शिरायची चावी आहे असं म्हणतात. नदीष्टच्या अंतरंगात शिरायची चावी किरण आहे असं मला वाटतं. तो पटकथाकार आहे वगैरे वगैरे, तो किती मोठा आहे त्याचा रुतबा सांगण्याचा माझा वकोब नाही, पण तो एक उत्तम माणूस आहे आणि माझा मित्र आहे. प्रिया आलेली आहे, कवयित्री. काल तिच्या घरी कवितांची मैफल जमली आणि तिच्यासारख्या अल्पाक्षरी कविता मला लिहिता याव्यात ही प्रार्थना मी मुठाईला करतो. श्रीकृष्ण काळे आहे, मी अनेक नावं नंतर घेईन बोलण्याच्या ओघामध्ये. आता मी नदीष्टकडे येतो. नदीची माझी नाळ केव्हा जोडल्या गेली? माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि तिची 10 वर्षाची ती लढाई चालू होती. आम्ही नांदेडहून मुंबईला जायचो. ट्रेनमध्ये एक दिवशी जाताना मी तिला झोपताना सांगितलं की रात्री एकटी उठू नकोस बाथरूमला, मला उठव. आणि रात्री 2 वाजता मला जाग आली. पाहिलं तर शेजारच्या बर्थवर आई नव्हती. मी कावराबावरा झालो. धावत बाथरूमजवळ गेलो तर बाथरूमची दांडी धरून आई उभी होती. चेहऱ्यावर वेदना होती. मी म्हणालो, आई काय होतं आहे? अरे मनू, पोटात प्रचंड वेदना होते. कोणी घागरभर पाणी माझ्या पोटावर टाकेल तर माझी वेदना थांबेल का रे? त्या क्षणी मला वाटलं की आपण अख्खी नदी जर आईच्या पोटावर ओतली तर आईची वेदना थांबेल का? मला वाटतं तो क्षण होता माझ्या आणि नदीची नाळ जोडण्याचा. निसर्ग वाचायचा असतो, नदी वाचायची असते, हे मी कुठे शिकलो? तर माझं बालपण खेड्यात गेलं. आणि माझं बालपण खेड्यात गेलं याचा मला कधी न्यूनगंड वाटला नाही. आज मी जे काही करू शकलो ते त्याचमुळे करू शकलो. आणि तिथं हुलबा नावाचं आमच्या मुलांचा म्होरक्या होता. आम्ही 5वी 6वीतले मुलं. आणि या हुलबानी पहिल्यांदा मला सांगितलं की निसर्ग वाचायचा असतो. त्याने शिकवलं. तो मधमाशाचं पोळं मोठं हुकमी उठवायचं. आम्ही मुलं 4 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो. साधी घटना आहे बघा निसर्गातली. आपण अनेकांनी ते मधमाशाचं पोळं पाहिलेलं आहे. पण हुलबा सांगायचा, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हरीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी बी चुकली तर अवघ्या मधमाशाचा अवकाश खाली येत आहे बघा. निसर्गातली किती साधी सोपी घटना नितीनजी, की मध गोळा करताना एक माशीने आपली शिस्त मोडली तर अवघं मधमाशाचं पोळं खाली येतं आणि आपण आयुष्यभर फक्त बेशिस्तच वागत राहतो. बुद्धी नसलेल्या, अवयव नसलेल्या मधमाशीला कळतं. आणि मग त्या दिवशी मला कळालं
की निसर्ग आपल्याला काही सांगू इच्छित असतो. आणखीन एक साधी सोपी घटना हुलबा मला सांगायचं, मी माझ्या भाषेत सांगतो ती, की तुमच्यापैकी अनेकांनी जुई किंवा जाईचं फूल वेलीवरून पडताना पाहिलं आहे का? नसेल तर जरूर पहा. ते असं स्वतःशी गिरक्या घेत सावकाश खाली पडतं, जणू त्याला गुरुत्वाकर्षणाचे कुठलेच नियम लागू नाहीत की काय असं वाटावं. पण ते फूल पडताना आपल्याला सांगत असतं, माणसांना सांगत असतं की अहमच्या इगोच्या ओझ्याने जड होऊ नका, हलके व्हा, हलके राहा, खाली पडलात तरी त्या पडण्याची इजा होणार नाही बर्वेताई. म्हणजे किती तो शिकवत आहे ना आपल्याला ते फूल एवढंसं. आणि त्या दिवशीपासून मला मेहता मॅडम वाटायला लागलं की आपण झाडावरचं फूल तोडून देवाला का व्हायचं, त्यापेक्षा आपण असं करावं का, त्या फुलावरून हात फिरावा आणि म्हणावं हे फूल मी अमक्या देवाला वाहतो. ते फूल त्या झाडावरही आबाधित राहील आणि अनेक माणसं अनेक देवांना ते फूल वाहू शकतील. ही जी व्हिजन आली ना ती हुलबामुळे मला आली. आणि मग हुलबाचं सुटलेलं बोट जिम कार्बेटने पकडलं. कोण होता जिम कार्बेट? शिकारी होता, ऑफकोर्स शिकारी होता. शिकारी लेखक होता, ऑफकोर्स शिकारी लेखक होता. जंगलामध्ये 20-20, 25-25 मैल अनवाणी पायानं पायपीट करणारा तो खेडूत होता, येस ऑफकोर्स होता. पण त्याहीपेक्षा जास्त पक्ष्यांची, प्राण्याची, निसर्गाची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. मग हुलबाचं सुटलेलं बोट जिम कार्बेटनं पकडलं. मी अधाशासारखा जिम कार्बेट वाचायला लागलो आणि त्याच्यातला एक प्रसंग माझ्या मनात घर करून गेला. त्याचा एक कुत्रा असतो रॉबिन नावाचा. त्या कुत्र्यानं त्याला अनेक शिकारीमध्ये अनेक जिकिरीच्या प्रसंगामध्ये मदत केलेली असते. फक्त एकदा आणि एकदाच जेव्हा वाघ समोर येतो तेव्हा रॉबिन घाबरून पळून जाऊन झुडपाड लपतो. 3-4 मिनिटानंतर तो प्रसंग संपल्यानंतर, तो वाघ जिमने मारल्यानंतर तो झुडपाडून येतो, जिम कार्बेटचे पाय चाटायला लागतो, ऊ करायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलून घेतो आणि म्हणतो अरे हरकत नाही, काही हरकत नाही बाबा, तू आज पळून गेलास. तो त्याच्या गालाचे पापे घ्यायला लागतो. शेवटी जिम कार्बेट त्या कुत्र्याला सांगतो, हे बघ रॉबिन, आजपर्यंत तू अनेक जिकिरीच्या प्रसंगात मला मदत केलेली आहेस, आपण दोघं त्यातून बाहेर पडलेलो आहेस. आज फक्त पहिल्यांदाच तू पळून गेलास. पण लक्षात ठेव, ही गोष्ट तूही कोणाला सांगायची नाही आणि मीही कोणाला सांगणार नाही. आणि वाचकांना सांगताना जिम कार्बेट लिहितो की रॉबिन आता मरणासन्न झाला आहे, माझ्या पायाशी बसला आहे आणि एकदा तो पळून गेला होता ही गोष्ट तुम्हाला सांगायचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा ना हरकत प्रमाणपत्र मी त्याच्याकडून घेतलं आहे. प्राण्याकडून ना हरकत प्रमाणपत्र, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं असतं, हे माझ्यासाठी अद्भुत होतं, अविश्वसनीय होतं. आणि मग जिम कार्बेटनं माझ्यावर नदी वाचायचे व्यक्तपणे कॉन्शियसली सबकॉन्शियसली संस्कार केले. त्यात एक मोरांचा प्रसंग आहे. इथं मुलं बसलेली म्हणून मुद्दामून सांगतो की आपण लहानपणापासून ऐकतो की मोर फार ऐटदार चालतो. पण तो ऐटदार का चालतो याचा विचार आपण कधी केले का? याचं रहस्य मला नदीकिनारी सापडलं. एक दिवशी पाऊस पडून गेला होता. मी पहाटे नदीवर निघालो. नदीवर मोर पावलांचे ठसे उमटलेले होते. मी रांगत रेकत पाठलाग करायला लागलो. माझ्या लक्षात आलं की माझी चाहूल लागली की मोर वेगाने जात आहेत, पुन्हा सावकाश जात आहेत. माझी चाहूल लागली की वेगाने जात आहेत, पुन्हा सावकाश जात आहेत. रांगता मी हातात काडी घेतली आणि मोर पावलांच्या ठशामधलं अंतर मोजायला लागलो. काडी घेऊन मी ते अंतर मोजायला लागलो, हे श्रेय जिम कार्बेटला. आणि काही काळ गेल्यानंतर लक्षात आलं, मोर वेगाने चालवत का सावकाश चालवत, त्यांच्या पावलांमधलं अंतर मात्र अजिबात बदलत नाही आणि म्हणून त्याची चाल ऐटदार वाटते. ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा, या ओळी त्या मोरांच्या चालीने मला शिकवल्या. म्हणजे हे अद्भुत आहे. म्हणजे किती बोलावं किती सांगावं. जर नदीच्या, कारण 20 वर्षाचं माझं आणि नदीचं हे नातं आहे. नदी म्हणजे माझ्यासाठी आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय आहे. नदी म्हणजे आईनंतर माझी हक्काची जागा आहे. मानवी स्पर्शानं जेव्हा मला इजा व्हायला लागल्या ना मेहता मॅडम, तेव्हा मी नदीच्या कवेत शिरलो. आणि रोज जसं आपण रस्त्यावर चालतो तसं नदीत मी पोहत असतो. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, मला भान नसतं. मला रस्त्यावर चालताना भीती वाटते,
पण नदीत चालताना कधी पोहताना मला कधी भीती वाटली नाही. माझे हजारो वाचक मला प्रश्न विचारतात, का हो रात्री बेरात्री नदीत पोहताना तुम्हाला भीती वाटत नाही का? माझं उत्तर ठरलेलं आहे, कारण माझ्यासाठी ती जिवंत आहे, जिथे जागती आहे, की जाणारी प्रत्येक इवलीशी लाट मागच्या लाटेला सांगून जाते, बाबांनो इथे एक वेडा जीव रात्री बेरात्री पोहायला येतो, त्याला सांभाळा बरं का. आणि लाटेचे ते स्वर पूर्ण नदीभर पसरत जातात. आणि मला म्हणून आजपर्यंत धोका झाला नाही बरं का श्रीकृष्ण, आणि होणार पण नाही. आणि तुमच्या साक्षीनं, या विठ्ठल मंदिराच्या साक्षीनं आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो किरण, की भविष्यात मी नदीत वाहून गेल्याचं कधी ऐकलत तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. त्याचा अर्थ एवढाच काढा की मी वाईट माणूस होतो म्हणून मला नदीने बुडवलं. हे सांगतोय मित्रांनो, हे जर मला 12 वाजता नदीत पोहताना आठवलं तर माझी अवस्था काय होईल. पण माझ्या जगण्याच्या तत्त्वज्ञानावर इतका विश्वास आहे की नदी मला कधी धोका देणार नाही, धोका करणार नाही माझ्याशी. आणि मग मला दादाराव भेटले, ज्यांनी नदी वाचायची असते ही माझी बाराखडी परफेक्ट गिरवून घेतली. त्यांची आई त्यांच्यात लहानपणीच गेली होती आणि आमच्या नदीच्या ग्रुपमधलं ते एक मला थोडंसं वेगळंच पात्र वाटायचं. 60-70 वर्षापर्यंत ते नदीवर मुसाफिरी करायचे. आणि एक दिवस त्यांनी घटना सांगितली आणि मी दादारावांच्या जवळ गेलो. मी त्यांची शागिर्दगी स्वीकारली आणि ते माझे उस्ताद झाले. ते म्हणाले की मी तान्हं असताना माझी माय मेली. रात्री मायला भितडाला टेकून ठेवलेलं, म्हणजे आमच्याकडे खेड्यामध्ये भितडाला टेकून ठेवतात, नितीनजींना माहीत आहे. मायला रात्री भितडाला टेकून ठेवलेलं. म्या दुधासाठी रातभर रडलो. सकाळी सकाळी एक बायजाबाई नावाची शानी सुरती बाई आली. ती लोकांना म्हणाली, लेकराला स्थानाला चुटवा की मायची बी काही आशा राहिली असेल. आणि म्हणून मला मेलेल्या आईच्या स्तनाला चुटवलं गेलं. आणि काय सांगू तुम्हाला, मेलेल्या आईच्या स्तनातून दुधाच्या धाऱ्या व्हायला लागल्या. म्हणजे या धारोष्ण कहाणीत मी भिजून गेलो आणि दादारावच्या जवळजवळ जायला लागलो. मग दादारावांनी मला सांगितलं, नदीशी असं वागायचं, नदीशी तसं वागायचं. त्याच्या आधी मी पोहायला जाताना नदीत धपकन पडायचो. आता मी कधीही नदीत धपकन पडत नाही, माशासारखा अलगद सुळकन पडून जातो. आणि मग काही दिवसानंतर एक प्रसंग घडला. कोजागिरीची रात्र होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. मला असं वाटलं की गच्चीवर बसून दूध पिण्यापेक्षा आपण नदीत चांदणं कसं उतरतं हे पाहावं. 11:30 वाजले होते. मोटरसायकल काढली आणि काळेश्वर नावाचा आमचा घाट आहे. प्रशांत दादा आला आहे, त्याला माहीत आहे, माझा मोठा भाऊ, की तो घाट अनेक मृत्यूच्या कहाण्या घेऊन वाहतो. एका शिवरात्रीला तर 5 मुलं वाहून गेली होती. त्या घाटावर गेलो. मोटरसायकल मारुती मंदिराच्या मागं लावली, कोणी आपल्याला पाहू नये, कोणी आपल्याला डिस्टर्ब करू नये किंवा कल्ला आरडाओरडा होऊ नये म्हणून. आणि नदीत उतरलो. 11:30 वाजलेले. त्यावेळी तिथं मासे पकडत नसत, त्यामुळे हातभर मासे असे माझ्या छातीला लागत होते. श्रीकृष्ण. पोहत 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 अर्ध्या नदीत गेलो आणि असा उतरणा पडलो. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, उमराणी करता येईल. अद्भुत अलौकिक काय असतं. म्हणजे माझ्या पाठीशी नदी अंतरलेली, मी नदीवर झोपलेलो आणि वरचं धवलशुभ्र चांदणं मला आणि नदीला तिच्या प्रकाशाने पांघरतंय. म्हणजे मला समजत नव्हतं नेमकं की नदी ते शुभ्र धवल चांदणं पिऊन, ते पाक साफ चांदणं पिऊन आपली युगानुयुगाची पापं स्वच्छ करते, जी पापं आपणच तिच्यात बुडवलेली आहेत, का नदी तो पाक साफ प्रकाश पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागून घेते, हे मला काहीच कळत नव्हतं. अद्भुत अलौकिक. पण सांगू मित्रांनो, आपली अवकात, आपलं दामन, आपला पदर फार छोटा असतो. या अलौकिकात आपण फार काळ टिकू शकत नाही. ते अलौकिक लवकर आपल्याला बाहेर फेकून देतं. 2-3 मिनिटांनी मी त्या अलौकिकातून बाहेर आलो आणि मला इमरोजच्या ओळी आठवल्या. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. आणि मी भानावर आलो आणि पोहत 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 परत आलो. आणि आल्यावर माझ्या डोक्यात एकच होतं की दादाराव, आपल्या उस्तादांना आपण आता त्यांच्या भाषेत हा किस्सा सांगायचा आणि शाबासकीची थाप पाठीवर मिळवायची. 2 दिवस ते भेटले नाहीत आणि ज्या दिवशी भेटले त्या दिवशी मी त्यांच्या जवळ गेलो, म्हणालो त्यांच्या भाषेत, काय दादाराव, मला मामुली समजावलं का?
रात्री 12 वाजता मी हा काळेश्वरचा डॅम पोहून पार केला. कौतुक करतील, पाठीवर कौतुकाची थाप मारतील, पण दादारावनी याच्यापैकी काहीच केलं नाही. ते खिन्न हसले आणि म्हणाले, रात्रच्या नदीत उतरायचं नसतं रे, रात्री नदी झोपलेली राहते. नितीनजी, काही वाक्य इन द लाईन वाचायची असतात, काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायची असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायची असतात. दादारावचं हे वाक्य बियॉन्ड द लाईन होतं. म्हणजे नदी झोपलेली असते, रात्रीच्या वेळी नदीतले अनेक जीवजंतू त्यांची भावसमाधी असते, पर्यायानं नदीची भावसमाधी असते, तिला डिस्टर्ब करायचा अधिकार आपल्याला कुठल्याही अर्थाने नाही घोरपडेजी. आणि त्या दिवशी माझ्या मनावर ठसल्या गेलं की यस, शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणून नदीष्ठचा जे शेवट आहे ना, ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. या माणसांनी मला नदी वाचायला शिकवलं. तुम्ही इतकी तांत्रिक ज्ञानवाली माणसं इथं आहेत, म्हणजे ते माझं अगदी शून्य ज्ञान आहे, पण तिच्याशी मी इमोशनली जोडल्या गेलेलो आहे. आणि माझं ते इमोशनल जोडणं तुम्हाला मी शेअर केलं, कारण हजारो वाचकांचे फोन फक्त नदीवर जायला लागले. ते मी शब्दशः हजारो शब्द वापरतोय. नदीवरून जायला लागले की फोन करतात की आम्ही नदीवर आहेत आणि तुमची आठवण आली, नदीष्ठची आठवण आली. एका लेखकाला आणखीन काय हवं आहे. नंतर सगुणा आली, त्यातलं महत्त्वाचं पात्र. ती पहिल्यांदा आम्हाला ट्रेनमध्ये भेटली. छुटपूट दंगल झाली होती आणि आपल्याकडे मेहता मॅडम या चॅनल्समुळे छुटपूट दंगल देशभर फिरते. आत्ता ताई काहीतरी ब्रेकिंग न्यूज म्हणत होत्या. मी त्याला फार छान नाव दिलं. या ब्रेकिंग न्यूज नसतात. म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांचा सामना पावसामुळे थांबला. ब्रेकिंग न्यूज. ही कशी ब्रेकिंग न्यूज आहे? ही तर बार्किंग न्यूज आहे, आपल्या अंगावर भुंकणारी बातमी आहे. आणि ती छुटपूट दंगल देशभर पसरली होती. मी अपडाऊनची नोकरी करायचो. मी ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये कोणीही नव्हतं. मला खूप आनंद झाला. म्हणजे चला बाबा, आज आपल्याला छानपैकी ट्रेनमध्ये आरामात बसता येईल. मी ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर डब्यात मी एकटाच, आणि सहज माझी नजर अशी डब्याकडे गेली तर एक तृतीयपंथी डब्यात चढून येत होती. मला गेला यार, आपला सगळा छान इतका गेला. म्हणलं आता ही काय करणार, काय आपल्याला त्रास देणार, पैसे काढणार वगैरे वगैरे वगैरे. ती चालत 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 माझ्याकडे येत होती आणि मी नजर चुकवत होतो. आपण हेच करतो. ती माझ्या समोर येऊन बसली. तिने माझ्या मांडीवर हात ठेवला. अरे तुम हमको क्या बोलते रे, बोल ना. आपली 10 ते 5 मेंटॅलिटी. नाही, कुछ नाही बोलते, काही नाही, तुला आम्ही काही म्हणत नाही, तू बस ना. ती माझ्या खनपट्टीलाच बसली. देख, मैं जाने वाली नहीं हूँ, मी अशी जाणार नाही. तुमचा समाज आम्हाला काय म्हणतो सांगणार आहे. मग मी घाबरत आधी 50ची नोट काढून दिली, खिशात टाकली. म्हणजे आपलं शरीर या सेफ गेमला खूप सरावलं आहे. केव्हा कोणत्या मूज करायचे आपल्याला फार कळतात. पटकन 50ची नोट काढून तिला देऊन टाकली. मग घाबरत म्हणालो की हम तुमको हिजडा बोलते, छक्का बोलते. ती अत्यंत करुण हसली. त्यापेक्षा ती हसली नसती तर अधिक बरं झालं असतं. आणि मला म्हणाली, मी गाडीत चढले, आपली नजरानजर झाली. मग नजर कोणी चुकवली रे, तू का मी? मी म्हणालो मीच नजर चुकवली. मग नजरेत नजर देणारा हिजडा का नजर चुकवणारा हिजडा रे? म्हणजे हा प्रश्न मला एकट्याला नव्हता, हा प्रश्न पूर्ण समाज व्यवस्थेला विचारला होता. आणि मग ती नदीवर यायला लागली. ती मला म्हणाली की मी नेहमी नदीवर येते. आणि मग आमचे त्या अपडाऊनमध्ये गुफ्तगू व्हायच्या. मी आत्ताच किरण म्हणालो की आपलं इमान शाबूत असलं पाहिजे. मी महिला कॉलेजमध्ये नोकरी करतो आणि एका हिजड्याशी मैत्री करतो. त्या हिजड्याबरोबर नदीच्या काठावर तासचे तास बसतो. ती सगुणा थोडी वाईट असते आणि माझ्या कॉलेजमध्ये आली असती तर माझी नोकरी गेली असती. पण बर्वे मॅडम, मला नोकरीची पण पर्वा नव्हती. मला तिचं दुःख जाणून घ्यायचं होतं. आणि आम्ही नदीच्या त्या खोलवर ह्याच्यात बसायचो, गप्पा मारायचो. ती माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायची. गिरिया हा शब्द नदीष्ठ ज्यांनी वाचलाय त्यांना माहीत असेल. गिरिया म्हणजे हिजड्याने ठेवलेल्या पुरुषाला म्हणतात. पण तिने कधीही मर्यादा ओलांडली नाही. इथं मी काहीच लपवणार नाही, सगळं सांगेन, कारण नदीच्या काठावर तिला मला सांगायचं आहे. सुरुवातीला मी पण इतका घाबरलेला होतो प्रिया. मी माझ्या बॅगमध्ये कंडोम ठेवायचो की नकळतपणे हे 5-6 लोक आले
यांनी काही अतिप्रसंग केला किंवा करायला लागला तर आपल्याला एड्स होऊ नये म्हणून इतकी रिस्क मी घ्यायचो. पण सगुणा असं काहीच वागली नाही. इतकं दर्जेदार, इतकं छान वागली. आणि मग माझ्या डोक्यात लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत मी हे सगळं जगत होतो. घरी गौरीला, माझ्या गौरीची वहिनी पण आली आहे कार्यक्रमाला, आरती, तिला सांगायचो घरी जाऊन की गौरी आज असं झालं तसं झालं. मग ती म्हणाली, याच्या नोंदी का करून ठेवत नाही? खूप छान वाटतं ऐकायला हे. तुम्ही विचार करा की रात्री 12 वाजता नवरा उठतो आणि म्हणतो, गौरी मी नदीवर चाललो आहे. ती एवढंच म्हणायची की जा, पण पाण्यात उतरू नका. तिला 100% माहीत असायचं की ह्या पाण्यात उतरणार आणि नदी पार करणार. केवढं सहन केलं आहे तिने. नदीष्टचं यश हे माझं नाही, माझ्यापेक्षा जास्त गौरीचं आहे. मला कशाचे भाव माहीत नाही, दुधाचे, भाजीचे, काहीच माहिती नाही. सगळं ती सांभाळते आणि म्हणून मी नदीष्ट लिहू शकलो. मग सगुणा, आम्ही गप्पा मारत बसायचो आणि काही काळानंतर ती निघून गेली, जशी नदीष्टमध्ये मी दाखवली आहे. मग माझ्या मनात लिहायचे विचार सुरू झाले. पहिला विचार आला की लेखकाचं इमान शाबूत असलं पाहिजे. एका हिजड्यावरून, एका छक्क्यावरून, एका तृतीयपंथीवरून, एका युनकवरून आपण पूर्ण बिरादरीविषयी नाही लिहू शकणार. ती वाचकांशी प्रतारणा होईल. मग मी काही लोकांच्या संपर्कात आलो. 1-2 वर्ष आम्ही फोनवर बोलायला लागलो. आदिती तिचं नाव. आणि तिला मी म्हणालो की मला तुमच्या लोकांविषयी काही माहिती हवी आहे, काही लिहायचं आहे. तर ते म्हणाली, आ ना, मैं मेरे गुरु को पूछती, हम 6-7 लोग रहते हैं, हमारा वाड़ा है, तू 15 दिन के बाद आ जा, हम तेरे को सब बताते, सगळं सांगतो आम्ही तुला. आणि आमचं डेट ठरलं. तिला मी सांगितलं की तुझं कन्फर्म सांग गुरुला विचारून, म्हणजे मला रिझर्वेशन काढावं लागेल, लांबवर आहे हे सगळं. त्यानंतर तिचा फोनच बंद झाला. मी सारखे ट्राय करतोय, फोन लागत नाही, सारखे ट्राय करतोय, फोन लागत नाही. आणि जायचा जो दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी तिचा फोन लागला आणि म्हणालो, आदिती क्या हुआ, तू मला सांगितलं नाहीस, मला रिझर्वेशन काढायचं आहे. तर ती म्हणाली, अरे सब भूल जा, मेरा एक्सीडेंट हुआ और मेरी पीछे की हड्डी टूट गई रे, मेरा ऑपरेशन है और 2-3 लाख रुपये खर्चा आता आपण भेटू शकत नाही. गुरु माझा सगळा खर्च करेल रे, पण हे सगळं अवघड आहे खूप. आता तू आपली भेट होईल न होईल हे सगळं विसरून जा आणि आता गुड बाय. त्याच दिवशी नेमकी आत्ताताईंना जो उल्लेख केला, कोरा कागद निळेशाही या राजहंसच्या कविता संग्रहाचा रॉयल्टी मला आली होती किरण. मी काही विचार न करता ती रॉयल्टी त्या पत्त्यावर पाठवून दिली, फुल न फुलाची पाकळी म्हणून. आणि 8 दिवसानंतर रात्री 11 वाजता मला एक फोन आला. कौन है रे तू, आदिती का आशिक है क्या? म्हण नाही. फिर तूने मनी ऑर्डर क्यों भेजी? आत्तासारखं ते फोन पे गूगल पे वगैरे काही नव्हतं. हां, मला ते आत्ताही जमत नाही. मनी ऑर्डर होती. आणि मग मी तिला सांगितलं की असं आदितीचा माझा 2 वर्षापासून संपर्क आहे आणि मी तिच्याकडे येणार होतो, तुम्हाला सगळ्यांना भेटणार होतो, पण असं झालं आणि मला असं वाटलं माझ्याकडून आपण काहीतरी म्हणजे मदत पाठवावी म्हणून मी पाठवली. रात्री 11:30 वाजता त्या गुरुनी मला इतके आशीर्वाद दिले. ती म्हणाली, रोग हमारे आशीर्वाद को तरसते हैं, रात के 12 बजे मैं तेरे को इतने आशीर्वाद दे रही, तेरे को जब चाहे हमारे पास आ जा आणि आम्ही तुम्हाला आमची सगळी कहाणी सांगू. जर सगुणा मला नदीवर भेटली नसती तर या तृतीयपंथींविषयीची माझी मतं पॉझिटिव्ह, सकारात्मक झाली नसती. म्हणजे ही सगळी माणसं मी जी एक सांगतोय ती नदीच्या काठावर भेटली. त्यांनी प्रचंड दुःख भोगलं होतं. म्हणजे मला टॉलस्टॉयचं ते वाक्य आठवतं, हॅपी फॅमिलीज आर ऑल अलाइक, अनहॅपी फॅमिलीज आर अनहॅपी इन देअर ओन वेज. त्या प्रत्येकाच्या दुःखाचे पोत आणि पदर खूप वेगळाले होते, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये जीवनाविषयी नकारात्मकता नव्हती, कटुता नव्हती, प्रचंड सकारात्मकता होती. आणि नदीच्या काठावर भेटल्यामुळे ती माझ्यासमोर व्यक्त झाली असावीत हा माझा भाबडा समज आहे. आणि माझे असे अनेक भाबडे समज आहेत जे मी प्राणपणाने जपतो. मग 2 महिन्यानंतर मी त्या गुरुला भेटायला गेलो, फोन वगैरे लावून. त्या गुरुच्या त्यांनी गाणं बजावणं करून 1 कोटीचा वाडा बांधला होता. ती 6 लोक होती आणि मी एकटा होतो. काय सांगावं ते दृश्य. ती गुरु 70-72 वर्षाची अशी बसलेली, समोर पानाचा ठेला असतो ना, पितळ्याच्या भांड्यामध्ये सगळं ठेवलेलं, लाल चुटूक ओठ, इतकी सुंदर दिसत होती ती 70-75 वर्षीसुद्धा. मी गेलो, आम्ही दिवसभर गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या प्रेम कहाण्या सांगितल्या, गाऊन दाखवलं, नाचून दाखवलं. मला धर्मनिरपेक्षता शिकवली हो. म्हणजे ती गुरु मुस्लिम होती, पण तिच्या बोलण्यात रामायणातले, महाभारतातले संदर्भ येत होते. मी म्हटलं, गुरु तुम तो मुस्लिम है, रामायण महाभारत कैसा क्या?
अरे छोड़ रहे हो बात, राम ने हमको आशीर्वाद दिया है, महाभारत में हम थे. किती सुंदर आहे ना धर्मनिरपेक्षता, ही कुठल्या पुस्तकातून शिकता येणार नाही. आणि मग माझा प्लॅन होता, पुन्हा 10 ते 5 मेंटॅलिटी आपली समोर येते की सकाळी जावं आणि संध्याकाळी परत यावं. कशाला रिस्क घ्यायची, हे 6 लोक आहेत, आपण एकटे आहोत. म्हणून आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण यावं यांच्याकडे. मी गाडी घेऊन गेलो होतो, हुशारीनं गाडी पोस्ट ऑफिसमध्ये लावली होती लांब दूर. आणि मग संध्याकाळी मी गुरुला म्हणालो, गुरु अब मैं चलता हूँ. तर ती म्हणाली, तेरे को कल आना है तो जाताच काय करे. मोठा बाका प्रसंग होता, जिकिरीचा प्रसंग होता. 3-4 सेकंद होते. मी गौरीला फोन लावला, म्हणलं गौरी ते असे म्हणतायत, काय करू. ती म्हणाली, बघा बाबा सांभाळून. 2-4 क्षण मी विचार केला. दिवसभरात तो वाडा मी पाहून ठेवला होता आणि त्या वाड्याला काही खिडक्या अशा होत्या की ज्याला गज नव्हती. आणि आपला फिटनेस बरा आहे ही खात्री होती. तसा काही बाका प्रसंग आला तर आपण खिडकीतून उडी मारून पळून जाऊ शकतो, एवढं माझ्या लक्षात आलं. आणि मी तिला राहतो म्हणालो. पांडेजी त्यानंतर तिने माझ्या गालावरून हात फिरवून कडकड कडकड अशी बोटं तिच्या कानशिलावर मोडली. त्या बोटांच्या कडकडीचा आवाज आजही मला नदिष्टच्या पानापानातून ऐकू येतो. आणि मी राहिलो. काय रिवाज आहेत त्यांचे, म्हणजे अविश्वसनीय. आपण ज्यांना वंचित म्हणतो, ज्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो, काय रिवाज आहेत त्यांचे. त्यांनी मला जेवायला बसवलं. डायनिंग टेबलवर मी जेवायला बसलो. आता येईल कोणीतरी, वाढेल, मग वाढेल. वाट पाहत राहिलो. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, कोणी वाढायलाच नाही की प्रशांता. मग मी आवाज दिला, आदिती खाना परोसो ना. ती समोर आली आणि म्हणाली, देख रे हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते. जाने अनजाने में हम गिन लेते, इसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 10 निवाले खाए, 20 निवाले खाए. खाने वाले को नज़र लग जाती. पहले मेहमान खाएगा, फिर हम खाएंगे, बाद में हमारी गुरु खाएंगे. काय रिवाज आहेत. ज्यांना आपण वंचित ठरवलंय, ज्यांना आपण तिरस्करणीय ठरवलंय, अशा माणसांच्या जगण्यातले काय रिवाज आहेत. आणि मग त्या सगळ्यांनी त्यांची कहाणी सांगितली आणि त्या कहाण्यांमध्ये सगुणाच्या कहाणीचं मिक्सिंग झालं आणि नदिष्ट अवतरत गेली. सांगायचं म्हणजे तिथला प्रत्येक माणूस. त्या दिवशी ताई म्हणाल्या, सगळीला आमची भेट झाली पांडे सरांमुळे. म्हणजे माझ्या आईला ताराबाई म्हणणारी काही जी थोडीशी माणसं शिल्लक आहेत, त्यांच्या त्या गुरु, त्यापैकी ते. तिथं माझी भेट झाली आणि त्या म्हणाल्या, तुम्हाला इकोसिस्टीम समजते. तेव्हा मला कळालं की आपल्याला इकोसिस्टीम समजते थोडी बहुत तरी. कारण काय, बामनवाड असेल, कालूभैया असेल, यांना इकोसिस्टीम समजली होती. श्रीकृष्ण जीवित नदी किंवा नदीची पाठशाला आपल्याला घ्यावी लागते, हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही हो. कारण आपण म्हणतो का की 1 मिनटं थांबा बरं का, आता मी श्वासोश्वास घेतो आहे, थांबा. सगळे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. आपण असं म्हणतो का माझं माझ्या आईवर प्रेम आहे. नैसर्गिकरित्या ती गोष्ट आहे, ती आपल्याला सांगायची गरज पडू नये, ती सांगावी लागते. मेहता मॅडम, हे आपल्या समाज व्यवस्थेचं दुर्दैव आहे. हा बामनवाड म्हणजे आजही मी नदीवर पोहतो आणि तेव्हाही पोहायचो. तेव्हा मी पहाटे 4-4:30ला नदीत उतरलो, मी इकडून माझा ध्येय सोडायचो आणि बामनवाड तिकडून त्याची कष्टी सोडायचा, थर्माकोलची केलेली. त्या कष्टीला तो किष्टी म्हणायचा. आणि किष्टी सोडताना तो म्हणायचा, छनोछनी करावा हाची विचार, ऐसे घात करी काळस सावधान. मला त्याचा आधार वाटायचा त्या आवाजांचा. आणि मग आम्ही तिकडं जाऊन भेटायचो. तो इकडून यायचा, मी असा जायचो. आणि मग आमच्या छान गप्पा व्हायचा. आज बाम भेटला, आज कतला भेटला, आज मरळ भेटला. छान गप्पा व्हायच्या. त्याला मोठे मासे भेटले की, साहेबा एक दिवशी तुला नदीवरच मासा खाऊ घालतो वगैरे वगैरे म्हणायचा. मग आम्ही निरोप घ्यायचो. तो त्याचे मासे विकायला आणि मी माझा दिवस विकायला निघायचो किरण. आणि हा बामनवाड ज्याच्या कुटुंबाचं, त्याचा जन्माची कथा सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्ही नदिष्ट वाचले तर व्हर्जिन जागेच्या वाळूचा प्रसंग वाचा. त्याचं श्रेय बामनवाडला, त्याच्या तात्याला आहे. तो ताता नदीवर मुसाफिरी करायचा त्या काळात. आणि तो सांगायचा की मासे या काळात पकडायचे, त्या काळात पकडायचे. त्या काळात विचारा केव्हाचा काळ असेल. तो बामनवाडचा आता 80 वर्षाचा आहे. आणि कोळ्यांना घेऊन, तिथल्या भोयांना घेऊन तो नदीचा किनारा साफ करायचा. किरण, मला अमृता सुभाषने सांगितलं की त्यांची आजी
त्या काळामध्ये इंदोरला बायकांना घेऊन नदीचा किनारा साफ करायचे. तर तो तसं करायचा. आणि बामणवाडच्या वडिलांना इश्यू होत नव्हता. बघा, मी कुठल्याच अंधश्रद्धा पोचवत नाही, माझा तो हेतूच नाही, पण माझं म्हणणं ऐकून घ्या नीट. तर त्या ताताला हे माहीत होतं की अंजान जागेवरची व्हर्जिन जागेवरची वाळू आणली आणि त्याचं पाणी जर प्यायला दिलं तर इश्यू होतो, हा त्याचा समज होता. काय असेल माहिती नाही मला. आणि मग त्यांनी अशा अंजान जागेवरच्या वाळूचं आणली आणि त्याच्या बामणवाडच्या आईला पाजली आणि नंतर वर्षभरात बामणवाड जन्माला, अशी कथा तो सांगायचा. आपण यातलं सगळं सोडून देऊया. पण बोलता बोलता मला एक सर्जन म्हणाला की अरे, निष्णात सर्जनचा नाईफ जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत वाळूपासून बनवलेलं सिलिका हे औषध पोचतं, इतकं ते महत्वाचं आहे. म्हणजे त्या नदीच्या वाळूत असे काही गुणधर्म असतील, उदय माझा गावाकडचा मित्र आलाय, असे काही गुणधर्म असतील की ज्यामुळे असं काही होत असेल, आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण ते डिस्कार्ड करायचं का? हा बामणवाड नदीवर यायचा, ही सगळी इकोसिस्टीम कुठलंही पुस्तक न वाचता त्याला माहीत होती. आणि एक दिवस त्यांनी मला म्हणजे रोज आमची भेट, आणि 2 महिने तो आला नाही बघा, सलग 2 महिने. मला सारखी काळजी वाटायची की या माशांवर त्याचं पोट पाणी आहे, तो कुठं गेलाय, कुठं हरवलाय, काय झालंय त्याचं. मी निरनिराळ्या वेळा बदलून नदीवर गेलो, अगदी सकाळी 4 पासून ते रात्री 2 पर्यंत, की आता तरी दिसेल, पण तो मला आढळलाच नाही. आणि 2 महिन्यांनी एक दिवस मला पलीकडच्या काठावर त्याची कष्टी, मला किष्टी म्हटलं तरी अवघड वाटतं, कष्टीच म्हणावीशी वाटतं, त्याची कष्टी दिसली आणि कोणीतरी पहुडले असं दिसलं. मी धापा टाकत तिथपर्यंत गेलो आणि म्हणलं, काय बामणवाड, कुठं गायब? छनोछनी काळ आणि मासे संपत चाललेत की हो. आणि तो कष्टीवर उठून बसला, असा खंगून गेला होता. मी बोलल्यानंतर माठ झिरपावा तसा झिरपायला लागला, रडायला लागला. काय सांगू साहेबा, 2 महिन्यापूर्वी सांच्या पारी इथं चांगल्या घरातली एक बाई आली, घेगर माशावानी चिकनी फूट. बघा प्रतिमा सुद्धा कशा असतात, घेगर माशावानी चिकनी फूट. म्या म्हणलं बी तिला, रात्रच्या नदीवर येऊ नकोस, पोरं चांगले नाहीत. म्या बिडी फुंकत बसलो, बाई आंघोळ धुवायला बसली. आपण आंघोळ करतो, हे आंघोळ धुतात हो, काय सुंदर शब्द आहेत ना. बाई आंघोळ धुवायला बसली. बाई आंघोळ धुवायला बसली की 4 पोराटवऱ्याने तिला ओढलं की हो बेश्रमात. आणि म्या बी जीवाच्या भीतीनं गपगार बसलो. अर्ध्या घंट्यानं अंगभर विस्कटलेली बाई माझ्यामोर आली की हो, धाय मोकलून रडली की हो. त्याच्यानंतरचं वाक्य अधोरेखित करून ठेवा. प्रतिभावंत लेखकाला सुद्धा असं वाक्य बोलता येणार नाही, असं वाक्य तो बोलला. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं आणि तो रडायला लागला, धाय मोकलून रडायला लागला. मग त्याला कसा बसा मी इकडच्या किनाऱ्यावर घेऊन आलो. आणि माझ्या मनात येताना विचार आले बघा, की त्या बाईवर नदीवर बलात्कार झालाय. घरी गेल्यावर त्या बाईला पुन्हा नवऱ्याबरोबर त्याच खेळात रम्माण व्हावं लागलं असलं तर तिला नदीवरचा बलात्कार अधिक असह्य वाटला असेल का नवऱ्याने केलेला बलात्कार असह्य वाटला असेल. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे प्रिया, की आम्ही पुरुषांनी अजूनही बाईला असा विश्वासाचा खांदा दिला नाही आहे की तिने भावाला, बहिणीला, बापाला, आज्याला, काकाला, मामाला सांगावं की बाबा रे माझ्यावर बलात्कार झाला आहे. तीही चूप बसते, बोबाटा नको म्हणून, आणि बलात्कार करणाऱ्यांचं फावतं. पण बामणवाडची जी प्रतिक्रिया होती की एक बलात्कार होत असताना आपण काही म्हणता काही करू शकलो नाहीत, ही गोष्ट जशी जीवित नदी ही संकल्पना आशावादी आहे, तशी ही सुद्धा, की हा माणूस ही इजा इतकी करून घेतो स्वतःला की 2 महिने त्याचं कुटुंब उपाशी तापाशी राहतं, तो नदीवर येत नाही. फार मोठी घटना आहे. आणि पुन्हा सांगतो, त्याला इकोसिस्टीम समजली होती. 2 महिन्यानंतर पुन्हा माझ्या भेटी होत गेल्या. तो बोलायचा नाही, पण त्याला म्हणलं, बामणवाड एवढं काय, आता बाहेर पडा की त्यातून, घडून गेलं ना सगळं, आता तुम्ही बाहेर पडा. तर तुम्हाला काय म्हणाला, बापू बाहेर कसं पडता येते, ही नदी बी बाई माणूस आहे आणि तिच्यामुळं बाई माणसावर अन्याय होताना मी काही म्हणता काही करू शकलो नाही, तिला काय वाटलं असेल.
केवढं अद्भुत विचार करण्याची ती पद्धत किती अद्भुत आहे, जी आपण 10 पुस्तकं वाचून सुद्धा आपल्या आकलना परसेप्शनपर्यंत ती पोचणार नाही. या लोकांनी मला नदी वाचायला शिकवली. कालू भैया होता, तो कालू भैया आणि त्याची प्रेयसी फार कमी येते, पण ती पूर्ण नदीष्ठाला व्यापून राहते. ती कालू भैयाची प्रेयसी जर तुम्ही पाहिलीत तर अशी काळी कभिन्न होती, अशी अवजड देहाची होती, आणि नदीवर माझी मोटरसायकल आली की अशी उभी राहून मला नमस्कार साहेब करायची. मला कळायचंच नाही ती इतका मान मला का देते. हा कालू भैया मी नदीत पोहत असताना असा किनाऱ्यावरच्या झाडीमध्ये तासच्या तास उभा राहायचा. मला वाटायचं इतक्या वेळ शू करतोय की काय, इतक्या वेळ कशी लागत असेल. मग मी जाऊन एक दिवशी थांबलो त्याच्याजवळ, बघू काय करतो हा. तर तो झाडांशी बोलत होता. ताई, एक सुफी संत आठवला की तो झाडांशी बोलायचा म्हणे. तसं कालू भैया त्या झाडाला बोलत होता, बापू तेरे पाना में चुप नहीं तोड़ रहा रे, तेरे को तकलीफ हो रही होगी, मगर मेरे भैंस को गड्ढा हुआ और तेरे पत्ते गरम करके गड्ढे को बांध दे तो गड्ढा विरघळून जाते, म्हणून तुझे पानं तोडायला बापू, नाही तर तुला इजा केली नसती. आपण कधीतरी असा विचार केलाय का पानं फुलं तोडताना? म्हणजे कुठलीही बुकं न वाचता, कुठलीही पुस्तकं न वाचता या लोकांना ही इकोसिस्टीम माहिती होती. कारण आपल्या जीन्समध्ये असलेली इकोसिस्टीम त्यांनी जागी ठेवली होती आणि आपल्या जीन्समधली इकोसिस्टीम मरून गेलेली आहे. सकीनाबी नावाची भिकारीण तिथे यायची. सकीनाबी तिचं नाव. अत्यंत कुरूप होती. मी तिला म्हणायचो, पहाटे कधीतरी यायची आंघोळीला. बघा नदीनं काय केलेलं आहे. किरण, मला नेहमी वाटतं ज्या गावाला नदी आहे, लेकीला माहेर असणं आणि गावाला नदी असणं या दोन्ही गोष्टी मला सारख्याच वाटतात. ते जे एक समृद्धपण असतं, लेकीला माहेर असण्याचं समृद्धपण आणि गावाला नदी असण्याचं समृद्धपण, ही सगळी भिकारी मंडळी नदीवर यायची ती आंघोळ धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. नाही तर कुठं करणार बिचारी आंघोळ. आणि मग ती यायची, मी तिला चिडवायचो, काय सकीनाबी एक दिवशी सांडून जाशील पाण्यात तर कोणाला खबर बी लागणार नाही. ती म्हणायची माटी मिले, म्हणायची मला माटी मिले. उदयला माहिती आमच्याकडची अत्यंत वाईट शिवाय माटी मिले म्हणायची. पण ती माटी मिले म्हणली की माझा ऊर भरून यायचा, मला खूप छान वाटायचं. अरे माटी मिले पोट्टे पाट्टे देखते, बाई माणसं आहे बाबा, आडोशाला आंघोळ करावी लागते, असं मला ती म्हणायची. आणि मी भेटलो की तिचं एकच वाक्य ठरलेलं असायचं, माटी मिले दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे मिलता. मी रात्री 12-1 वाजता स्टेशनवर जायचो कधी कधी, तेव्हा ती भेटायची. दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे मिलता, क्या कोई कामा नाही करे तेरे को, असं ती म्हणायची. आणि एक दिवशी रात्री 12 वाजता मी सकीनाबीला बोलत होतो, तर ती मला असं ढकलत होती, बाजूला करत होती. मला कळत नव्हतं हे आपल्याला असं का ढकलते. मग थोडं बाजूला गेल्यावर तिने मला सांगितलं, अबे पागल माटी मिले, रोज आते को स्टेशन पे गले की सोने की चेन निकाल के आता, आज भूल गया क्या? ये मेरे साथ जो पोटे पट्टे बैठे वाले ना, उन्होंने तेरी चेन देखे तो खींच लेंगे और तेरी जान भी हलक के नीचे नहीं उतरने देंगे, जा भाग. म्हणजे ती सकीनाबी त्या टोळीचा भाग होती, पण केवळ आमच्या नदीच्या ओळखीवर ती मला वाचवायचा प्रयत्न करत होती. आणि प्रिया, माटी मिले दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे मिलता, या तिच्या वाक्याचा आणि तिच्या जगण्याचा अनुवाद मला आजपर्यंत करता आलेला नाही. मला वाटतं मी प्राध्यापक आहे, त्यामुळे बेल वाजल्याशिवाय थांबायचं नाही, हा एक रिवाज आहे. पण आता मी एक 5 मिनिटात आवर्त घेतो, कारण मला वाटतं मी 40-50 मिनिटापासून बोलतो आहे. जास्तही तुमचा काही गोष्टी मला ज्या नमूद कराव्याशा वाटतात की माझ्यासाठी स्त्री, आई, नदी आणि कविता सारख्याच दर्जाच्या वाटतात. यापैकी एकालाही इजा झाली तर अख्खी कायनात दुखावल्यासारखी वाटते. म्हणून इथं जमलेल्या माझ्या गोदाईसाठी आणि तुमच्या महिला मंडळींसाठी कवितेच्या 4 ओळी ऐकवतो. म्हणजे मला विचित्र नाद होते हो. लहानपणी असा नाद होता पांडे सर की गावात गल्लीत कोणी मेलं की त्याच्या सगळा अंत्यविधी होईपर्यंत तिथं काम करायचं. म्हणजे अगदी कवटी फुटण्याचे आवाज येईपर्यंत तिथं थांबायचं. म्हणजे ते इतकं कहर होतं नांदेडमध्ये तर की आम्ही 3-4 मुलांची टोळी होती. प्रशांत दादाला माहीत असेल की हे झाल्यानंतर खिटलीमध्ये चहा करायचा त्या सरणाच्या धगीवर, कारण पैसे नसायचे, आणि तो चहा प्यायचा. पण एखादा कोवळा जीव असेल जळत, त्या दिवशी आम्हाला चहाला देहाचा वास यायचा. मग लोक विचारायचे की किती क्विंटल लाकडं लागतात, याला किती क्विंटल, याला किती क्विंटल लाकडं लागतात. त्या अनुभवाच्या एवढी आहेत.
या इथल्या सगळ्या माझ्या मुठाईसाठी आणि तुम्हा सगळ्या माझ्या भगिनींसाठी माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. लहान जणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. लहान जणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. तर बाई माणसाला जळायला फारशी लाकडं लागत नाहीत. आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही. तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक. मित्रांनो, मी नदीष्टवर बोलतो आहे, बोलत फिरतो आहे. तुम्हालाही वाटतं, कधी कधी मलाही वाटतं की आपण किती सेन्सिटिव्ह आहोत, काय आपण संवेदनशील आहोत. पण आपण अजिबात संवेदनशील नाही आहोत. हा निसर्ग ज्या तुलनेत संवेदनशील आहे ना, त्याच्या पासंगालाही आपण पुरत नाहीत. नदीष्टमध्ये माकड पुराण नावाचं एक प्रकरण आहे आणि त्यात माकडं हरणाच्या पिल्ल्याला खातात असा तो प्रसंग मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. पुन्हा इथं प्रश्न निर्माण होतात की माकडं खातात का वगैरे वगैरे. मी अगदी म्हणजे विनायकदादा पाटील नाशिकचे, त्यांनी अगदी फॉरेनमधल्या तज्ज्ञांशी चर्चा करून मी तर डोळ्यांनीच पाहिलं होतं, सांगितलं की काही विपरीत परिस्थितीमध्ये प्राणी असं वागू शकतात. याचं उदाहरण म्हणजे आपल्याला माणसाचं सांगतो मी, की मागं आपल्या हिमालयात काही सैनिक बर्फाखाली गाडले गेले होते, काही वाचले होते. त्या वाचलेल्या सैनिकांनी त्यांचं मांस खाल्ल्याचे सुद्धा आपण म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये माणसं किंवा प्राणी किंवा जंगल असं वागू शकतो. तर ते माकड पुराण ज्या चिंचेच्या झाडावर घडलं, जे चिंचेचं झाड आम्हा सगळ्यांना, म्हणजे आम्ही 20-25 जण सुरुवातीला होतो, आम्हाला सगळ्यांना वर्षभराची चिंच पुरवायचं, इतकी चिंच त्याला लागायची. पण ज्या दिवशी हे माकड पुराण घडलं त्यानंतर 20 वर्ष त्या चिंचेच्या झाडाला चिंचाच येत नाहीत. म्हणजे ती जखम त्याने किती खोलवर उतरवून घेतली बघा. आजही त्या चिंचेच्या झाडाने जाताना मला शिसारी येते. माकडांची येते का माणसांची माहीत नाही, पण शिसारी येते. तो चिंचेचं झाड माझी सोबत आहे आजही. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती मित्रांनो, जिथं तुम्ही आता प्रिया येऊन गेली आहे तिथं, तुमच्यापैकी अनेकांना यायचं असेल, तुम्ही मला जर म्हणालात की नदीष्टची जागा दाखवा जिथं नदीष्ट घडली, मी तुम्हाला घेऊन जाईन. पण ज्या ठिकाणी मला बेश्रम बोरी बाबळी बाजूला करत 1 किलोमीटर आत जावं लागायचं, आज त्याच ठिकाणी 10-10 ट्रक वाळू उपसतात. मी जेव्हा सुरुवातीला पोहायचो तेव्हा अवतीभोवती भोई असायचे त्यांच्या कष्टीवर. मला सुरुवातीला त्यांची भीती वाटायची, कारण तो एरिया इतका म्हणजे बदनाम एरिया होता ना, की आपण कपडे काढून ठेवले तर कपडे राहतील की नाही अशी खात्री नव्हती, पण मी जायचो. पण नंतर मला बामणवाडकडून कळलं की हे भोई असं समजतात की नदी आपल्या पोटापाण्याची सोय करते, या बदल्यात नदीवर येणाऱ्या प्रत्येक जीवाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. ही भोयांची भूमिका. आणि कालचाच प्रसंग सांगतो. मी याला काळेश्वरला पोहायला गेलो होतो दादा, आणि तिथं भोवताली वाळू काढतात. मेहता मॅडम आपण आहात, आपण समजू शकता ही माणसं कुठल्या टोकाला जातात, माझ्यापेक्षा जास्त समजू शकता. आणि त्यांनी दोरी बांधलेली असते. दुर्दैवाने 2 दोऱ्यामध्ये माझा हात अडकला पोहता पोहता मधोमध नदीच्या. मला खात्री होती काहीतरी करतात, आणि त्या परिस्थितीत मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं. मी जगलो काय, वाचलो काय. पण भोई असते तर ते धावत आले असते. म्हणजे इतका फरक पडलाय पहा नदीच्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये, इतका प्रचंड फरक पडलेला आहे. अजून एक मेळघाटचा प्रसंग सांगतो आणि मला वाटतं मी थांबतो. बऱ्याच वेळापासून मी बोलतोय ताई, मला वाटतं 40-50 मिनटं झाली. नाही, पण तरीसुद्धा आज आपण 8 पासून जमलेलो आहोत आणि काही गोष्टी अधोरेखित करतो. मी मेळघाटला गेलो होतो, म्हणजे जंगल वाचायचा ह्या गोष्टी मला कशा उमजत गेल्या. लहानपणी मेळघाटला गेलो होतो आणि आम्ही रात्री रेस्ट हाऊसला झोपलो. रात्री ते देशकार सर तिथं 3 माणसं आली. रेस्ट हाऊसमध्ये जागा नसल्यामुळे वॉचमननी, चौकीदारांनी त्यांना बाहेर वरांड्यात झोपवलं. त्यातला जो घाबरणारा होता बरोबर मॅडम, तो बरोबर मध्ये झोपला. रात्री 1 वाजता वाघ आला आणि बरोबर मधल्या माणसाला घेऊन गेला. म्हणजे फार भयंकर दृश्य होतं. म्हणजे असं म्हणतात, पसरलेली किंकाळी आणि रक्ताची एक रेघ. आम्ही सगळे जागे झालोत.
ती 2 माणसं प्रचंड गोंधळ करायला लागले की त्या चौकीदाराला म्हणायला लागली की आम्हाला आत्ताच्या आत्ता जंगलातून बाहेर जायचं आहे. तो चौकीदार समजून सांगतोय की बाबांनो, आता जंगलातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या, आता तुम्हाला सकाळीच जावं लागेल, मी तुम्हाला स्वयंपाकघरात झोपवतो, आतल्या खोलीत झोपवतो, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगायला लागल्या. ते ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी तो चौकीदार जे बोलला ना, ते काळजात ठेवा मित्रांनो. म्हणजे नदीचा आपण विनाश का करतो आहोत, म्हणजे विकास म्हणजे काय, नदीचा गटार करणं हे आहे की काय, अशी म्हणजे आजकाल व्याख्या. विकास म्हणजे नदीचं गटार करणं. पण हे का होतंय याचं कारण त्याच्या उत्तरात दडलेलं आहे. शेवटी तो चौकीदार चिडला आणि त्यांना म्हणाला, हे बघा बाबांनो, वाघानं एक माणूस खाल्लाय, त्याचं पोट आता भरलंय, आणि एकदा पोट भरल्यावर पुन्हा खायला वाघ म्हणजे काय माणूस आहे का? आम्ही इथं 7 पिढ्यांच्या बेगमीची भाषा करतो आणि म्हणूनच हा विनाश होतोय हो. आणि त्या वाघाला कळतं की एकदा पोट भरल्यावर त्या अन्नाकडे डुंकून पाहायचं नसतं. मग शहाणं कोण, ती जनावरं का आपण? मग नंतर एक बातमी वाचण्यात आली की मेलेला वाघ 25 लाख रुपये किमतीला विकला गेला. सवय बातमीच्या खोलात शिरायची. बातमीच्या खोलात शिरलो तेव्हा असं लक्षात आलं की चीनमध्ये, युरोपमध्ये असा समज रूढ होतो आहे की वाघांच्या हाडाचं सूप करून प्यालो तर आपण म्हातारे होत नाही. माझ्या मनात असा विचार आला की वाघांच्या मनात जर असं आलं की आपण माणसांची हाडं खाल्ली तर आपण म्हातारे होणार नाहीत, तर आपण औषधाला तरी शिल्लक राहू का? पण घाबरू नका, वाघ असं वागणार नाहीत. कारण ते जंगल वाचतात, ते निसर्ग वाचतात, ते सभोवार वाचतात, ते पर्यावरण वाचतात, ते पर्यावरण जगतात. आणि आपण पुन्हा हे सगळं नव्यानं जगायला पाहिजे. रुसोच्या सोशल कॉन्टॅक्टमधलं एक वाक्य मला आवडतं, प्रचंड आवडतं. बॅक टू नेचर. आम्हाला आमचे अज्ञान आणि दारिद्र्य परत द्या, म्हणजे आम्ही पुन्हा सुखी आणि समाधानी होऊ. फार सुंदर वाक्य आहे ते. आणि म्हणूनच मी नदीवर जात राहतो. व्हाय डू सनशाईन जस्ट ऑन अनजस्ट अलाइक, यासारख्या प्रश्नांची उत्तरं मला तिथे मिळतात. आणि हा प्रवास तुम्ही वाचकांनी एवढा समृद्ध केला आहे मित्रांनो. म्हणजे 14वी आवृत्ती आज उद्या येते आहे. 28,000 प्रती खपल्या, 4-5 भाषामध्ये अनुवाद झाले. आणि त्याहीपेक्षा जास्त नदीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तुमच्यासारख्या कर्त्या सुधारकांचं प्रेम मला मिळालं. आणि हे प्रेम अबाधित राहो, कायम राहो, असं वागणं माझ्याकडून हो, एवढं बोलतो. आणि पुन्हा एकदा मुठाईला समोर नतमस्तक होतो. आणि पुन्हा अशी ताई जर मला मिळत असेल, शैलजाताईसारखी, तर मी प्रत्येक जन्मी एखादी नदिष्ट लिहीन, हा विश्वास तुम्हाला देतो. घोरपडे सर, आमचे राजीवजी, काही नावं जर मी विसरलं, खाडे सर आलेत का मला माहीत नाही. जय हो खाडे सर. एक नितळ निर्मळ माणूस मला भेटला नदीच्या प्रवासामध्ये. क्षीरसागर नितीनजी, आपल्या खांद्यावर अनेक विचारसरणींचे गाठोडे टाकून हा माणूस फार छान चालत असतो. एक विचारसरणी सांभाळता सांभाळता आपल्याला नाकी नऊ येते, पण हा माणूस अनेक विचारसरणीचे. श्रीकृष्ण माझ्या सुनबाईला घेऊन आला आहे. प्रशांतदादा म्हणजे माझ्या माहेरचा माणूस, वहिनी आल्यात, त्यांची मुलं आलीत. रणजित आला आहे का मला माहीत नाही, उदय आला आहे. या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही माझा सन्मान केलात. खूप जागी कार्यक्रम झाले, मुलाखती झाल्या, पण याच्या एवढा आनंद, याच्या एवढं समाधान मला कधी मिळालं नाही आणि कदाचित पुढच्या आयुष्यात मिळणार पण नाही. कायम तुमच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. मोठमोठ्या समीक्षकांचं मत असं आहे की नदिष्ठची भाषा एक त्याचं पात्र आहे, कॅरेक्टर आहे. आणि निजामी राजवटीत आम्ही राहिलो. मी ज्या खेड्यात राहिलो अर्जापूरला, तिथं दूधवाली बाई म्हणायची, माझ्याकडे बघणं बी झालं असलं, मसरूफ आहेस काय? मसरूफ हा शब्द आपण गाली पडून ऐकावा, पण तिथं सहजपणे वापरायची. आणि नंतरच्या प्रवासात प्रशांतदादा माझ्या कवितेमध्ये, माझ्या लिखाणामध्ये उर्दू, हिंदी, तेलुगू शब्द येत गेले. आमच्या तेलुगूमध्ये तिथे एक म्हण होती, ती मी वापरली, देग्गराच्या दूर पाया, म्हणजे जवळ आल्यासारखं वाटलं, दूर गेलं असं काहीतरी. आणि याच्या मागे माझी फिलॉसॉफी ही आहे, नदीच्या साक्षीने सांगतोय, की जात, धर्म, वंश, भाषा यामुळे आपण माणसामाणसात भेद केले, पण निरनिराळ्या भाषा जर एकमेकात सहजी मिसळत असतील तर आपलं काय चाललंय, त्यांना मिक्स होऊ द्या ना. आणि तशा मिक्स होऊन आपल्या मराठीचा दायरा जर वाढत असेल, म्हणजे अत्यंत नम्रपणे सांगतो की नदिष्ठ हा शब्द मी मराठी भाषेला दिलेला नवीन शब्द आहे.
कन्नड अनुवादक असतील, इंग्रजी अनुवादक असतील, हिंदी अनुवादक असतील, गुजराती अनुवादक असतील, प्रत्येकाने खूप विचार करून, बरं का भावेजी, खूप 2-2 महिने विचार केला, पण ते त्यांच्या भाषेत नदिष्ठ हा शब्द देऊ शकले नाहीत. त्यांनी प्रत्येकाने आपल्या पुस्तकाला नदिष्ठ हेच नाव दिलं.